पुढच्या काही महत्त्वाच्या बातम्यांकडे देखील आता आपण वळूया। किल्ले रायगडावरील वाघ्या श्वान स्मारक हे अतिक्रमित आहे, ते सरकारनं काढावं अशी मागणी संभाजीराजे छत्रपतींनी सरकारला केली। संभाजीराजे छत्रपतींनी आज शिवरायांच्या पुण्यतिथीनिमित्तानं किल्ले रायगडाला भेट देत समाधी स्थळावर अभिवादन करत वाघ्या श्वानाच्या समाधीची देखील पाहणी केली आहे। संभाजीराजे छत्रपती यांच्या सोबत आमचे प्रतिनिधी भारत गोरेगावकर यांनी संवाद साधला, पाहूया। हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांची आज पुण्यतिथी आणि या निमित्ताने संभाजीराजे छत्रपती युवराज आज रायगडावरती आले। त्यांनी अभिवादन देखील केलं आणि लोकशाही सोबत आहेत। राजे, सर्वात आधी आपल्याला धन्यवाद की आपण लोकशाही सोबत चर्चेला आलात। आपण आता महाराजांना अभिवादन केलं। एक महत्त्वाचा मुद्दा या राजधानीचा जो आपण उपस्थित केलेला आहात तो म्हणजे महाराजांच्या समाधीच्या मागे असणारं वाघ्या श्वानाचं जे शिल्प आहे ते हटवण्यात यावं 31 पर्यंत। आता इथं आल्यानंतर तुम्ही आज काय संकल्प केलात आणि सरकारला काय सांगू इच्छिता? वाघ्या हा कुत्रा नव्हता आणि या कुत्र्याने केव्हा चितेत काही उडी मारली नाही। मी नुसता हा खरा इतिहास हा लोकांच्या पुढे आणलेला आहे आणि कुठल्याही जातीचा सुद्धा विषय नाहीये। मग ही दंतकथा तयार केली की त्यांचं तिथं कुत्रं मेलं आणि म्हणून इथं पैसे दिले, त्यांना मदत करायची कुत्रा, त्यांच्या नवीन त्यांच्या वाड्यात तिथं करतील ना, तिकडं इंदोरच्या वाड्यात करतील म्हणून ही दंतकथा आहे आणि सगळ्या इतिहासकारांनी खोडून काढलेली आहे। पण माझं एवढीच इच्छा आहे की तुकोजीराव होळकर महाराजांचं तिथं नाव लिखित घ्यायला पाहिजे सोनेरी अक्षरात, हो तुकोजीराव होळकर महाराजांनी शिवाजी महाराजांच्या समाधीसाठी मदत केली, त्या कुत्र्यासाठी मदत केली नाही। हा काय चुकीचा इतिहास मी सांगितलं तर कसं उलट सुलट अनेक लोक करायला लागलेत। पण काल मी मुख्यमंत्र्यांना सगळं सांगितलं, मुख्यमंत्री मला वाटतं समिती एक काय ती स्थापन करणार आहेत आणि खरा इतिहास पुढे येईल। सरकारने जर का ते अतिक्रमण, तुम्ही म्हणताय ते अतिक्रमण नाही काढलं तर आपली भूमिका काय असेल? मी सकारात्मक दृष्टिकोनात काम करतोय। माझी जबाबदारी होती सरकारच्या पुढे विषय आणणं, मी आणलेले आणि ह्या चुकीचं जर मला मी करत असं मला सांगावं। संभाजीराजे हे चुकीचं सांगायला लागलेले। शिवाजी महाराजांच्या समाधीच्या बाजूला कोणाचीही समाधी चालते आणि ज्याला कुठला इतिहास नसताना हे संभाजी छत्रपती चुकतात, ते लोकांनी सांगावं, मी मान्य करतो। व्हिडिओ जर्नलिस्ट ओम गोरेगावकर सह भारत गोरेगावकर, लोकशाही मराठी, रायगड। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।